पिंपळगाव दत्त मंदिर एक रामकथा निमित्तानं बैठक ठेवली होती। या बैठकीला अनेक गावचे सद्भक्त मंडळी व परिसरातील नांदेड जिल्ह्यातील राजकीय नेते माननीय अशोकरावजी सूचना केल्यावर आले आणि सर्व अधिकारी, सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी, मुख्य अधिकाऱ्याला बोलून सर्व भक्तगणाच्या सानिध्यामध्ये बसून नियोजन बैठक झालेली आहे। या 20 मार्च 27 मार्च या दरम्यान ही जी कथा होणार आहे, ही कथाकार महाराज आहेत राजस्थानचे जोधपूर येथील राधाकृष्ण महाराज यांच्या मुखातून रामकथा होणार आहे। 108 कुंडी दत्तया घेतली होणार आहे। त्या सर्वांमध्ये जे काही सद्भक्त मंडळी येणार आहे, त्या सद्भक्त मंडळीची व्यवस्था चांगल्या तऱ्हेची व्हावं, कार्यक्रम शांततेत पार पडावं याच्यासाठी सर्व पोलीस खातं, BRDC खातं, विद्युत खातं, ST महामंडळ, गव्हर्नमेंट हॉस्पिटल, जिल्हा परिषद, तहसीलदार या सर्वांची बैठक इथे झालेली आहे आणि सर्वांनी योगदान चांगल्या तऱ्हेचे देण्याची शब्द दिलेले आहेत। अशोकराव आणि बाबूराव पाटील कवळीकर हदगाव तालुक्याचे आमदार हे सुद्धा उपस्थित होते। त्यांनी सर्वांनी सांगितलं की आम्ही कार्यक्रम यशस्वी पार पडू आणि पत्रकार मंडळी सुद्धा बहुसंख्येने उपस्थित होती। 2-3 तालुक्याचे सर्व पत्रकार बांधवांनी सुद्धा सांगितलं, महाराज आम्ही हा आध्यात्मिक कार्यक्रम आहे, पूर्ण यशस्वी पार पडू। अशा तऱ्हेचं सर्वांचं योगदान लावलं। जमलेली भक्त मंडळी सुद्धा सांगितलं की महाराज आम्ही सर्व सेवा करू, सेवेला कुठे आम्ही कमी पडणार नाही। सर्व जे काही कार्यक्रमाचा खर्च आहे आम्ही सर्वांनी मिळून करू असा सर्वांनी शब्द दिला आणि सेवेमध्ये सुद्धा कुठेही कमतरता राहणार नाही अशी प्लास्टिक मुक्त कार्यक्रम आहे। कुठलेही दुकान लागणार नाही। 6 किलोमीटरमध्ये ते 7 किलोमीटरमध्ये कुठेही दुकान लागणार नाही। कोण्या नारळाचं, कोण्या पेढा, बर्फी, बेल, फूल कशाचे दुकान इथं लागणार नाही अशा तऱ्हेचे निवेदन 7 गावच्या ग्रामपंचायतचं तामसा पोलीस स्टेशनला दिलेलं आहे। कोणी कुणीही इथं दुकान लावूही नाही, त्याचा प्रयत्न कोणी करू नये। आता प्लास्टिक मुक्त कार्यक्रम हवं। शेतामध्ये कार्यक्रम आहे जेणेकरून जनावरांना प्लास्टिक टाकून गेल्यानंतर त्रास होते, म्हणून जनावरांना, गाईला, बैलांना, शेळ्यांना, मेंढ्यांना त्रास होऊ नये, शेतकऱ्याला आमच्याकडून त्रास होऊ नये याच्यासाठी हा प्लास्टिक मुक्त कार्यक्रम गेल्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात पार पडलेला आहे। यावर्षी सुद्धा सर्व सद्भक्त मंडळीने आणि सर्व राजकीय मंडळी सुद्धा कार्यक्रम तुमच्या सर्वांचा आहे। सर्वांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा, आपण सेवा द्यावी आणि कार्यक्रम यशस्वी। धर्माचा, सनातन हिंदू धर्माचा कार्यक्रम आहे आणि सर्वांच्या कल्याणाकरता कार्यक्रम आहे। कोणाच्या याच्यामध्ये निधी स्वार्थ नाही आहे, म्हणून तुम्ही सर्वांनी हा निष्काम कार्यक्रम तुम्ही पार पाडावा, तुमच्या हातून सत्कर्म पार पाडा। अशा तऱ्हेची बैठक खूप छान तऱ्हेने पार पडली। आमचे पत्रकार लोकांनी खूप चांगल्या तऱ्हेचे योगदान गेल्या वर्षी तुला दिलेलं आहे आणि यावर्षी सुद्धा मी आशा बाळगतो की चांगल्या तऱ्हेची सेवा पत्रकार सुद्धा देतील। आणि पत्रकार बांधवांना माझं एक आव्हान आहे की तुम्ही सर्वांना हे समाजापसरो कार्यक्रम पहुंची करावा। तुमची लेखन चांगल्या तऱ्हेची चालून सर्वांना आध्यात्मिक मार्ग तुमच्या माध्यमातून सुद्धा पहुंची करावा। अशा तऱ्हेचा हा कार्यक्रम खूप यशस्वी पार पडला। बहुसंख्येने भरपूर लोक इथं सहभागी झाले होते, त्याच्यामुळं आजचा कार्यक्रम पूर्ण यशस्वी झाला। सर्वांना खूप खूप आशीर्वाद। भक्तवर्गांना जेथपर्यंत आमचा आवाज तुमच्यापासून पोहोचत त्यांना सर्वांना खूप खूप आशीर्वाद। आणि यज्ञाला ज्याला कोणाला बसायचं असेल त्यांनी सुद्धा रितसर ऑफिसमधून पावती फाडून घ्यावी आणि सोहळ्यामध्ये पूजेला बसायचे। 2-3 तास लागते त्या पूजेला। दत्तयाग विश्वशांती यज्ञ आहे, त्या यज्ञामध्ये सर्वांनी पावती फाडावी आणि ज्याला यथाशक्तीप्रमाणे जे काही दान करता येते आपण स्वतःनं दान करावं। दानाचं महत्व खूप मोठं आहे। अशा धर्म कार्यामध्ये तुम्हाला सर्वांना दान घडावं हा हेतूने कार्यक्रम आहे। यावर्षी या कार्यक्रमामध्ये रामदेव बाबा येण्याची शक्यता आहे। त्यांनी हो म्हणून शब्द दिला, तारीख फिक्स नाही पण तारीख फिक्स होऊ शकते, म्हणून तुम्ही अनेक साधू संत तुम्हाला दर्शन घडणार आहे, म्हणून तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमामध्ये येऊन आपलं जीवन धन्य करून घ्या असं सर्वांना आशीर्वाद।